20 मे 2023 सकाळी 9 वाजता श्री शाहू हायस्कूल शाहूवाडी येथे सर्व माझे विद्यार्थी 1991ची बॅच सोहळ्यासाठी जमायला सुरुवात झाली होती। या सर्व माझे विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। सर्व माझे विद्यार्थी जमायला सुरुवात झाली होती। सर्व माझे विद्यार्थ्यांची उत्सुकता वाढत होती। आपले मित्र भेटतील, आपले विद्यार्थी भेटतील, आपल्या आठवणी जाग्या होतील या उद्देशाने ते अजून उत्साहित होत होते। माझी विद्यार्थ्यांची बऱ्यापैकी संख्या जमल्यानंतर कार्यक्रमाची रूपरेषा सांगण्यासाठी माझे मित्र श्री किशोर पाटील यांनी सुरुवात केली। 1991 बॅच ह्या सोहळ्याला एक चांगलं रूप यावं, चांगली युनिटी दिसावी म्हणून यासाठी आयोजकांनी टी-शर्ट देखील छापण्यात आले होते। सर्वांचा आभार मानण्यासाठी एक पुष्पगुच्छ फूल देऊन सर्वांचा सत्कार करण्यात आला। प्रत्येक माझे विद्यार्थी, प्रत्येक मित्र आपापल्या मित्राचं अभिनंदन आणि स्वागत करत होता। या सोहळा बघून सर्वच उत्साहित होत होते की माझ्या मित्राला मी फूल देऊन किंवा पुष्पगुच्छ देऊन त्याचं अभिनंदन करण्यात म्हणत होता। या कार्यक्रमाचं सोहळ्याचं आयोजन नीटनेटकं असावं, कोणतीही गफलत नसावी, कोणताही कोणाला त्रास होऊ नये याची काळजी घेताना दिसत होते। आयोजक आमचं या आपल्या माझ्या विद्यार्थ्याकडून त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे, त्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे। सर्व माझे विद्यार्थ्यांच्या तर्फे आयोजकांचं हार्दिक अभिनंदन आणि आभार। तानाजी पाटील सावे यांनी संजय पाळे ससेगाव या मित्राचं फूल देऊन स्वागत केलेलं आहे। अशा प्रकारे माझे विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभाचा कार्यक्रम पुढे सरकत होता। पाटील यांचं स्वागत तानाजी पाटील करा। राजाराम शिरोंचे स्वागत विलास पाटील करा। आनंद चौकलेचं स्वागत शिवाजीराव करा। बऱ्याच वर्षानंतर भेटल्यानंतर काही जणांचे चेहरे ओळखत होते पण नाव आठवत नव्हती। या कारणाने माझे मित्र किशोर पाटील यांनी आपापल्या मित्राला पुष्पगुच्छ देऊन फूल देऊन त्यांचं अभिनंदन करण्यास सांगितले। स्वागत समारंभाचा कार्यक्रम अंतिम टप्प्यात आला होता। पाचवी ते 10वी सतत टॉपला असणारे माझे मित्र श्री सतीश ठमके यांनी मुकेश पाटील यांचा फूल देऊन सत्कार केलेला आहे। माझे मित्र श्री किशोर पाटील यांचा सत्कार श्री संजय पाटील अरुळ यांच्याकडून करण्यात आला।
रे विजयचं करा आमच्या. ए संजय सगळे फोटो हे रेकॉर्डिंग चालू आहे. कर तुमचे झाले का सगळ्यांचे. फुलं दे सतीश करतो सतीश कर याचं कोण राहिलंय का. स्वागत समारंभ झाल्यानंतर शाळेच्या ग्राउंडमध्ये फोटो सेशन करण्यात आले. फोटो सेशन झाल्यानंतर थोड्याशा मित्रांबरोबर गप्पा गोष्टी हाल हवा विचारल्यानंतर आंबा घाट जाण्यासाठी सर्व मित्र तयारी करत होते. सर्व माझे मित्र माझे विद्यार्थी स्वागत समारंभ झाल्यानंतर आंबा हे गारावा हिल या रिसॉर्टवर पोहोचण्यासाठी रवाना होत होते. टी शर्ट परिधान केल्यामुळे सर्वांचंच वय थोडंसं कमी दिसत होतं. त्यासाठी आयोजकांचं पण धन्यवाद. श्री शाहू हायस्कूल शाहूवाडीची इमारत, मोठंसं असं ग्राउंड, मैदान आपल्याला पाहायस अजून देखील मिळत आहे. आमच्याबरोबर काही इतर वर्षाच्या बॅच देखील त्यांचा पण SSC बॅच सोहळा त्यांनी देखील आयोजित केला होता. काही त्या वर्षाचे माजी विद्यार्थी देखील आपल्या शाळेच्या ग्राउंडमध्ये उपस्थित दिसत होते. सर्वप्रथम सर्वांच्या अगोदर आम्ही गारवा हिल या रिसॉर्टच्या ठिकाणी पोहोचलो होतो. आंबा घाटात नेहमीच निसर्गरम्य असं वातावरण असते. त्या ठिकाणी आपल्या आयोजकांनी या रिसॉर्टचं या आपल्या सोहळ्याचं आयोजन केलं होतं. खूपच सुंदर असं ठिकाण त्यांनी निवडलं होतं. माझे विद्यार्थी हे माझे मित्र या आपल्या गारवा हॉटेलमध्ये प्रवेश करताना आपल्याला दिसत आहेत. हॉटेलवर पोचल्यानंतर उत्तम अशा नाश्त्याची सोय करण्यात आली होती. काहींचे उपवास होते तरी देखील त्यांना केळी आणि वेफर यांची देखील पूर्तता करण्यात आली होती. सर्वजण हॉटेलला पोहोचल्यानंतर उत्तम अशा प्रकारे नाश्त्याची आसन व्यवस्था करण्यात आली होती. शाळेचा विद्यार्थी असं अरे भारी बसतंय ना, मस्त बसलंय. युवराज पाटील आलेले आहेत आता, त्यांचं स्वागत प्रवीण लाटणे करावं. शाळेत लवकर आला तर आम्हाला पण
सरकार शाहूवाडी, तानाजी भीमा पाटील मुळावडे, शिवाजी पाटील आरूळ, सदानंद जाधव फुलंद्रे, मोहिनी आनंदराव संस्कार शाहूवाडी, यांच्या सर्वांच्या आत्म्यास शांती लावण्यासाठी आपण उभा राहून 2 मिनिटं स्तब्धता पाळूया आणि आपल्या कार्यक्रमाला मोठा मुलगा इंजिनिअरिंग झालाय, लहान 10वी. माझं नाव हरिश्चंद्र पाटील शिरगाव. मला 3 मुली आणि 1 मुलगा आहे. 2 मुलीची लग्न झाले. त्याच्या थोरल्या मुलीला 2 मुलं आहेत, 1 मुलगा आहे. आणि आता सध्या मुलगा लहान, मुलगी 1 आहे, 14वीला आहे आणि मुलगा 11-12वीला आहे. माझे नाव संजय पांडुरंग पाटील आरोड. सध्या मी मुंबईला स्थायिक आहे. सिक्युरिटी गार्ड बोर्डमध्ये आहे मी. माझी मुलगी लास्ट वर्ष बिग बॅक करते, बँकिंग अँड फायनान्स. मुलग्यानं 10वीचा एक्झाम दिली. मी अशोक शामराव पाटील, माझं गाव कोळगाव. मी आता सध्या नवी मुंबईमध्ये स्थायिक आहे आणि मलाही 2 मुलं आहेत, 1 मुलगी आणि 1 मुलगा आहे. माझे नाव सतीश बैराम तुमकेवाडी. सध्या वास्तव्य चिंचवड येथे आहे. मला 2 मुली आहेत. मी किशोर आबा पाटील, राहणार शिराळे. मला 2 मुले आहेत आणि मी सध्या MSD मध्ये आहे आणि वाशी येथे आहे, नेरूळला. मुंबईला जर कुणी आला आणि कुणाला काही गरज, मदत किंवा आणि काही एन्जॉयमेंट काय कुणाला करायचं असेल तर सांगा, आम्ही तिथे उपस्थित आहोत. मी डॉक्टर दीपक नारायण शेला, गाव अंबर्डे. सध्या दिघी पुणे येथे वास्तव्य आहे. तिथे संजीवनी हॉस्पिटल आणि दिघी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. आम्हाला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. हॅलो, मी आनंदा शंकरवी करुंगळे. मला 2 मुलं, 1 मुलगी. एका मुलग्याला लग्न होऊन मुलगी झालेली आहे, मुलीला मुलगा झालेला आहे. आता इथून पुढचा कार्यक्रम हा उत्स्फूर्तपणे लोकांच्याकडून, म्हणजे आपल्या ह्याच्यातून येणाऱ्या लोकांनी आपलं उत्स्फूर्तपणे काहीतरी सांगायचं आहे. म्हणजे कोणीतरी शाळेत काहीतरी केलेलं आहे, काहीतरी वृत्तपत्र केलेलाच होत्या सगळ्यांनी. कुणाच्या काहीतरी आठवणी असतील, कुणाच्या काहीतरी स्वतःच्या सांगा, दुसऱ्याच्या काही सांगू नका. आणि महिलांच्या बाबतीत कुणीच काही बोलू नका प्लीज. ह्या कार्यक्रमात काहीतरी कमतरता पण राहणार आहे. त्या आम्ही प्रथमतः असं ऑर्गनाईज करायचं ठरवलं. काहीतरी गोष्टी राहिल्या असतील किंवा काय कुणाचं जरी स्वागत करताना पुढे मागं झालं असेल, पण आता आपण थोडंसं काहीतरी कुणाला गाणी म्हणायचं आहे तर त्यानं पण या कॅरोके आहे आपल्याकडं. आपला एक गायक ते प्रकाश सूर्यवंशी, आपले हुशार विद्यार्थी ते पण बसले, चांगले अप्रतिम गाणं गातात ते. त्यांचं पण गाणं आपण ऐकूया. तर गाणं नंतर गाऊ आपण. पहिल्यांदा जरा गप्पा गोष्टी, आणि मला वाटतं त्या गप्पा गोष्टी प्रथमतः संजयने सांगाव्या. संजय पाटील आपल्या आरोळचे ते नक्की सांगतील, कारण त्यांचा अशोक पाटलांना चांगला अनुभव आला शाहूवाडी टू मुंबईपर्यंत. तर तुम्ही जरा सांगा आम्हाला काहीतरी. हॅलो, सर्वप्रथम सर्वांचं आभार. कारण स्टार्टला आम्ही जेव्हा गेट टुगेदर केलं, ठराविक लोकांना मेस्ट्रायवरून गावचं जेवण आहे, सिटीमध्ये जे राहतात त्यांचं ट्रॅव्हलिंग राहणं हे ते सगळ्यांना माहिती आहे. तर आम्ही ह्यातून काय म्हणतोय की आम्ही संजय मी रात्री दोघं आम्ही एकत्र आलो. तर आमचा एक मित्र एक असं झालं की एक आपण एक संस्था तयारी काहीतरी ओपन करू आणि जे पण कुणाची ताकद आहे 100-200 रुपये या हिशोबाने एक फंड जमा करू, जेणेकरून आपले जे पण आर्थिक ज्या कधी कुणाला प्रॉब्लेम होईल, काही प्रॉब्लेम येऊ शकतो, की त्यांना मदत होईल. आणि हर महिन्याला 100-200 रुपये जमा केले ते बँकेत एक ठराविक लोकांचं अकाउंट करू आणि त्या पैशाला जमा करून ज्यांना कुणाला अडचणी आपल्या ग्रुपमध्ये कोणी असू दे, नाही इच्छेप्रमाणे जबरदस्ती नाही द्यायलाच असं काय नाही. प्रत्येकाची परिस्थिती असते ना. सहज तरी बाहेर गेलो ना 100-200 रुपये जातात. आणि आज जर आम्ही 50 लोकांनी 100 रुपये जमवले ते 5,000 कोरोना तुमचे
महिन्याला 5,000 तर 12.60 वर्षाचे होणार. आज जर आमच्यात कोणी असू शकतो संकट कोणाला शकतो. आज दर 2 तासाला किशोर आणि काय झालं ते याचं काय झालं ते काय करायचं. मी म्हणलो महादेव तू फक्त शांत बस, कार्यक्रम सक्सेस आम्ही तुला करून दाखवू, त्याच्यामध्ये तुला कुठल्याही गोष्टीची कमी पडणार नाही याची ग्वाही देतो. कुठलाही फंड कमी पडणार नाही आणि कशाची कमी पडणार नाही याची तुला ग्वाही देतो महादेवला. तरी सुद्धा महादेव किशोर आणि काय महादेव काय आता टी शर्टचं काय झाले, टी शर्ट वगैरे होते की भेटते की 2 दिवसापूर्वी टी शर्ट आज उद्या भेटत उद्या भेटत असं महादेवचं चाललं होतं. तरी सुद्धा संजयला काढला, संजयला रात्री तिथं गाडीमध्ये पोहोचवले टी शर्ट आणि आम्ही टी शर्ट वगैरे सगळे घेऊन आलो. आणि आम्हाला पहिल्यांदा असं टी शर्टचं वगैरे म्हणजे गेट टुगेदर झाले लोकांचे थोडा लुक येतो आपल्याला म्हणजे सर्वांच्यात की एक ग्रुप आहे, कोणतरी ग्रुप आहे आणि बनलाय चांगला आणि त्याच्या पद्धतीने आपण जरा पुढे चांगलं करूया. सगळ्यांनी याच्यामध्ये मदत केली म्हणजे प्रत्येकाने इथं बसलेल्या प्रत्येकानं मदत केली आहे हा कार्यक्रम ऑर्गनाईज करायला. म्हणजे असं नाही की त्याचं नाव नाही म्हणून त्यांना शिरी आहे तिथे म्हणून शिरीनं काहीच केलं नाही. प्रत्येकानं इथे उपस्थिती दाखवली म्हणजे ह्या कार्यक्रमाच्या नियोजन त्यानं पूर्णपणे सहकार्य केलेलं आहे. महादेवनं तर केले, तानाजीनं तर अप्रतिम काम केलंय. म्हणजे आम्हाला जो दुवा होता तो गावांच्या मुलांशी कॉन्टॅक्ट करायला हा तानाजी आमच्याकडे होता फक्त. आणि प्रवीणचं पण मला विशेष कौतुक करावं असं वाटतं इथं. हो आणि प्रवीण आणि तानाजीने इथं सगळ्या मुलांशी कॉन्टॅक्ट केला. आम्हाला काय करायला शक्य नव्हतं, प्रत्येकाशी टेलिफोनिकली बोलणं काही शक्य नव्हतं कारण काहीतरी जबाबदाऱ्या काहीतरी कामानिमित्त काहीतरी इकडं तिकडं. महादेव मला सारखाच किशोर सॅटर्डे संडेला आपण इकडं जाऊया. मी त्याला म्हणायचो शनिवार रविवार सोडून सांग, मला काय माझी बायको शनिवार रविवार सोडत नाही. सोमवार ते शुक्रवार जर मी जॉबवर आहे तू म्हणजे तिथे मी येतो, मला काय बाबा अडचण नाही. आणि पण महादेव म्हणतो मला सोमवार ते शुक्रवार मला काही वेळ नाही. पण म्हणायचं बाबा काम तुझी सगळी होते, तू काय काळजी करू नकोस. आणि आतापर्यंत कुठलाही ह्या नियोजनामध्ये कुठेही आम्हाला अडचण आलेली नाही. प्रत्येकानं चांगलं सहकार्य केलं. सतीश पण म्हणला काय असेल ते मला सांगा. अशोक पाटलाने आम्ही नेहमी तिथं भेटतो वेगवेगळ्या मी आणि तिथं शेजारीच राहतो. अशोक म्हणला काय असेल ते आपण करायचं पण नियोजन चांगलं आपण करून दाखवायचं. डॉक्टर साहेबांचं तर खूपच सहकार्य असतं आम्हाला, ते नेहमीच झालंच पाहिजे, करायचंच आहे आपल्याला, चांगलाच करायचं आहे. आणि अशा पद्धतीने हा कार्यक्रम आपण इथं व्यवस्थितपणे नियोजनात आणलेला आहे. आणि आणखी आता बस झालं एवढं मला वाटतं, जास्तच वेळ होतं सगळ्यांना. धन्यवाद सगळ्यांचा आभार आहे. आता काय नको कारण काय जरासं अवघड होईल मला. पहिली ते 10वी टॉपर विद्यार्थी तसं बोलण्यात काही एवढा स्मार्ट नाही. बरेच म्हणजे आता असा एक चेहऱ्याने बऱ्याच लोकांना ओळखू शकतो पण प्रत्येकाची नावं काय मला माहीत नाही मला. कारण आपण जवळपास 32 वर्षांनी भेटतोय. माझं गाव आहे टिंकेवाडी, माझे वडील सर्व्हिसला असल्यामुळे मी शेवाडीमध्ये होतो. त्यामुळे 10वी नंतर आम्ही गावी शिफ्ट झालो, त्यामुळे बऱ्याचशा लोकांचा आणि माझा संपर्क नव्हता. ज्यावेळी मी मुंबईला थोडे दिवस होतो कामानिमित्त त्यावेळी मला संजय पाटील, अशोक हे मुंबईमध्ये वगैरे भेटायचे. म्हणजे त्यावेळेस फक्त कनेक्ट होता. त्याच्या व्यतिरिक्त बाकीच्या लोकांचा काही कनेक्ट व्हायला नव्हतं. नंतर पुण्यामध्ये मी आलो परत किशोर महादेव हे कनेक्टमध्ये होते. तर मी महादेवचं आणि तानाजी आणि प्रवीण यांचं म्हणजे अभिनंदन करतो की त्यांनी बॅकग्राऊंडचे फ्रंट एंडला राहून चांगलं काम केलं आहे आणि हे चांगलं ऑर्गनाईज केलं आहे, त्याबद्दल त्यांचं धन्यवाद. माझी शाळा म्हणजे बालवाडी ते 10वीपर्यंत मी शेवाडीमध्ये होतो आणि प्रवीणला हा माझा बालवाडीपासून 10वीपर्यंतचा माझा मित्र, म्हणजे आम्ही शेजारी बसायचो. इनफॅक्ट 5वी ते 10वी माझा बेंचमेट म्हणलं तर महादेव कांबळे आणि प्रवीण यांच्याबरोबर म्हणजे माझं 5वी ते 10वीपर्यंत शिक्षण झालं. तर शेवाडीमध्ये त्यावेळी म्हणजे 85 ते 91चा काळामध्ये आपण तिथे हायस्कूलला होतो. तर त्यावेळी बऱ्याचशा आठवणी होतात त्यावेळेच्या. म्हणजे त्यावेळी शेवाडीमध्ये भरपूर पाऊस पडायचा, पावसातून घरातून चालत जाणे, नंतर शाळेला जाणे वगैरे. तर दुसरी गोष्ट मला आवर्जून आठवते ते दीपक आणि किशोर हे लोक आपल्याला म्हणतात प्रकाश हे सगळे आपल्याला 8वीला जॉईन झाले. आणि त्यावेळी दीपककडे एक सायकल होती
एक रेड कलरची सायकल होती, उंचीला कमी असणारी सायकल होती. त्यावेळी माझी उंची पण काय थोडी जास्त नव्हती. त्यामुळे ते सायकल चालवायला कधी मोह जाताना आम्ही दीपकडे सायकल मागवायचो. बाबा दीपक एक राऊंड म्हणजे एक मिनिट मारले. तर अशा प्रकारे म्हणजे मला असं वाटतं दुसऱ्या गोष्ट मी तिथं सांगू इच्छितो की आपण कनेक्टमध्ये राहिलो, मित्रांमध्ये एकत्र राहिलो तर बराचसा फायदा होतो. आता कोरोना काळामध्ये पहिला ज्यावेळी लॉकडाऊन होता त्यावेळी मग पहिल्या लॉकडाऊनमध्ये एप्रिलमध्ये मला ताप आला होता पुण्यामध्ये. मला ताप आला होता. ताप आल्यानंतर त्यावेळी पूर्णपणे सगळे पुण्यातले हॉस्पिटल म्हणजे प्रायव्हेट हॉस्पिटल पूर्णपणे बंद होते आणि कुठलाही तापाचा पेशंट असेल तर तो कॉर्पोरेशनच्या ह्याच्याकडे वर्क केला होता. मी माझ्या डॉक्टरला फोन केला, त्यांनी सांगितलं की आम्ही कुठलीही ओपीडी आमची चालू नाहीये, तुम्ही कॉर्पोरेशनच्या हॉस्पिटलमध्ये जावा, तिथं नाव नोंदवा. त्यावेळी थोडंसं वातावरण कसं टेन्शनचं होतं, म्हणजे भीतीचं वातावरण होतं. काय म्हणजे आता हे कोरोनाची कसं होईल, काय होईल ते म्हणण्यापेक्षा कॉर्पोरेशनच्या हॉस्पिटलमध्ये जाणे, तिथं नाव नोंदवणे, म्हणजे क्वारंटाईन गोष्टी, या सगळ्या गोष्टी. तुम्ही दीपकला फोन केला आणि दीपकशी कन्सल्टेशन केलं. तर दीपकने सांगितलं मला दीपकने औषध दिली, हे गोळ्या घे. दीपकला मला 3 दिवस घरीच राहा, आयसोलेशनमध्ये राहा, मॉनिटर करू, 3 दिवसानंतर डिसाईड करू काय करायचं काय नाही. त्याच्यानंतर 3 दिवसानंतर माझा ताप पूर्णपणे गेला आणि म्हणजे त्या कोरोनाच्या भीतीच्या सावटातून मी बाहेर पडलो. अशा रीतीने आपण एकमेकांबरोबर राहिलो तर कुठेही आपल्याला एकमेकाचा उपयोग होऊ शकतो, एकमेकाची आपल्याला साथ लागू शकते. तर मला असं वाटतं की थँक्यू वन्स अगेन, म्हणजे धन्यवाद या लोकांनी हा कार्यक्रम आयोजित केला आणि आपण असंच वर्षातून एकदा भेटत आहोत. मी अशोक पाटील. सुरुवातीला मी सगळ्यात तुम्हाला माहिती असं मी सगळ्यात लुकला. आता त्यामध्ये 200% बदल झाले, 100% बदल झाले. सगळ्यात शांत असलेला अशोक मला परवा की अशोक म्हणजे आमचं सगळ्यात शांत. संजय मी सतत एकदम वेजीवर एका वेजीवर असायचं. जास्तीत जास्त माझी सतीची कडवीची असायची, सगळं असं चांगलं असायचं. पण शालेय जीवनात असताना मी एकदम शांत होतो, सगळं होतो. नंतर पुढे मुंबईला गेल्यानंतर भविष्यात नोकऱ्या लागली, हे झालं, त्यात सगळं झालं. पण ठराविक लोकांशी माझं होतं इथं की सतीश मुंबईला आल्यानंतर सतीश 2-3 वेळा आमची भेट झाली. मग त्यानंतर काय संजयशी पण कधी भेट नाही व्हायची. संजय पाटलांची आमची कंटिन्यू मी सतत हे असायचं, त्याने सगळ्या गोष्टी होतं. पण जेणेकरून आपल्याला जेवढं हे होतं की आपल्या लोकांची जेवढं संपर्कात राहा तेवढं भविष्यात आपल्याला सगळ्यांनाच फायदा होतो. कुणालाही काय अडचण आली काय आलं तर आपण एकमेकांशी संपर्क करू. नंतर माझे किशोर आला, बरंही आम्हालाही वाटलं काही असलं काय आपल्या मुलांच्या शिक्षणाच्या ह्याच्यामध्ये आम्हाला प्रत्येकाचा एकमेकाचा सल्ला घेता येत होता. क्लासला आम्ही जाताना दोघांनी मुली एकाच ठिकाणी क्लासला जातात. पुढे भविष्यात असा मैत्रीचा फायदा होईल. आपण सर्वांनी एकमेकांनी एकमेक संपर्कात राहू. आताही नवीन ग्रुप आहे, प्रत्येक गोष्टीसाठी काही अडचणी, प्रत्येक जण आपण वेगवेगळ्या क्षेत्रात आहे, प्रत्येकाचा आपल्याला मदत होईल. आपण सगळ्यांनी इथे उपस्थित राहायला एक बरं वाटलं. 30-32 वर्षानंतर जरी आम्हाला आता नावं नसते असेल तर चेहरे बघून तरी आम्ही होतो, आम्ही होतो एका ग्रुपमध्ये. त्यामुळे सर्वांनी आला परत दरवर्षी आपण भेटूया. काही कुणाची आपल्यातली लोक काही असतील, काही आर्थिक असेल असेल तरी त्यांनी काही न कंट्रिब्युशन दिलं तरी आपण सगळ्यांनी या एवढंच महत्त्वाचं, येणंही महत्त्वाचं आहे. आपण सगळ्यांनी ते आपले जे काही मित्र असतील त्यांना सगळ्यांना आपण बोलून घेऊ आणि आपण सगळ्यांनी इथे यावं. आपण आला सर्वांचा आभार मानतो. आपण पुन्हा एकदा आवाज करून आपण संयोजकच आहे त्यांनी पुढाकार घेतला आणि पुण्याला मलाही त्यांनी रिक्वेस्ट केली होती. माझ्या ऑफिसच्या ह्याच्यामुळे मला काही जाता आलं नाही. त्यामुळं येणारच असं ठरवलं होतं. तिथून कराडला तिथे 2 वर्ष होतो आणि तिथून परत आमची कळवत झाली पाहिजे वडिलांची. मग ते इतक्या लांब जायचं नाही म्हणून वडिलांनी ते चेंज केलं, पोस्ट पण केलं. नंतर मग आम्ही तिथं शाहूवाडीमध्ये ट्रान्सफर करून घेतली. मग प्रमोशन केलं ते असिस्टंट इंजिनिअरचं. मग आम्ही इकडं सगळीकडे स्थायिक झालो शाहूवाडी. मग 8वी 9वी 10वी मग इथं झाली. नंतर मग कॉलेज GK झालं कोल्हापूर. मस्त आहे कोल्हापूर झालो. मग सगळ्या शिकवतो कोल्हापूरच गेलो. आता 87 तारखेमध्ये आहे. आता माझं इलेक्ट्रिकचं दुकान आहे, 2 शाळेला गाड्या आहेत. माझं सगळं शिकवलं मस्त. थँक्यू.
थोड्याच वेळात माझे मित्र डॉक्टर दीपक सेलार आपल्याला पल पल के साथ या गाण्याचे बोल गाऊन दाखवत आहेत. या कलाकाराचं टाळ्यांच्या कडकडात स्वागत झालं पाहिजे. बरोबर आहे.
यानंतर माझे मित्र प्रकाश सूर्यवंशी ही देखील आपल्याला गाणी गाऊन दाखवत आहे. व्यवसायाबरोबर नोकरी धंद्याबरोबर गाण्याचा छंद देखील प्रकाश सूर्यवंशी बसवत आहे. आवाज खूपच सुंदर आहे. टाळ्या झाल्या पाहिजेत. नोकरी धंद्याबरोबर प्रत्येकाने देखील आपला छंद जोपासलाच पाहिजे. त्यातून आनंद घेता येतो. खूपच सुंदर असा आवाज प्रकाश सूर्यवंशी आपल्याला गाऊन दाखवलेला आहे. त्याबद्दल त्याचं हार्दिक अभिनंदन. सर्वच माझे मित्र म्युझिकचा डान्स आनंद घेताना दिसत आहेत. खूपच वर्षानं, कमीत कमी 32 वर्षानं हे आपले मित्र भेटलेले आहेत आणि ह्या मित्राबरोबर डान्स करण्याचा जो आपल्याला अवसर भेटलेला आहे त्याचा पुरेपूर आनंद घेण्याचा प्रयत्न प्रत्येक माझे विद्यार्थी, माझा मित्र करत आहे. संपूर्ण भारत देशामध्ये चंद्रा ह्या गाण्याने खूपच फेमस झालेलं आहे आणि या चंद्रावरती डान्स करण्यासाठी माझे मित्र राजेश उर्फ मुकेश पाटील हे आता येत आहेत. त्यांचं देखील टाळ्यांच्या गजरात स्वागत झालं पाहिजे. खूपच सुंदर असा डान्स ते करतात. या कलाकाराला गावातील यात्रेनिमित्त जो ऑर्केस्ट्रा या कलापथक ठेवलं जातं त्याच्यात जर संधी मिळाली तरी देखील तो नाचण्याचं धाडस दाखवतो. या कलाकाराचं खरंच हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.
लहानपणापासूनच आम्ही याचे डान्स ही कला आम्ही बघत आलेलो आहे, तेव्हा तो खूपच चांगला डान्सर आहे, ॲक्टर आहे. प्रत्येक विद्यार्थ्याकडे, प्रत्येक माणसाकडे कोणती ना कोणती कला असते, कोणती तरी उणीव असते, आणि हेच दाखवण्याचं काम आपल्या मुकेश पाटीलने केलेलं आहे. खूपच सुंदर अशी लावणी, या लावणीवरती डान्स केलेला आहे. तर मुकेश पाटीलचं अभिनंदन. शालेय जीवनातलं असं माझं नाव आहे तुकाराम जगन्नाथ कांबळे, गाव मळवडे, आणि 2011ला मी माझं नाव आता नवीन तुम्ही मला व्हॉट्सअपला नाव काय वेगळंच आहे, तर मी ग्रॅज्युएट करून माझं महेश कामत सगळे विद्यार्थी 8वीच्या क्लासमध्ये बसलेलो आहे. 100% प्रयत्न करू की 100% त्यावेळी काही तारीख अगोदर घेऊन त्या 100% कोणाला काही शासकीय कामातील अडचण जर लिगली मार्गदर्शन हवं असेल किंवा मदत हवं असेल तर माझ्याशी संपर्क साधावा, असं आव्हान माझे मित्र श्री प्रकाश सूर्यवंशी यांनी सर्व माजी विद्यार्थी आपल्या मित्रांना केलेलं आहे. प्रत्येकाचं वेगवेगळं प्रोफेशन आहे, कोण कोणत्या मार्गाने गेला, कोण कोणत्या मार्गाने गेला, कोण आपल्या शेतीमध्ये तुझं आहे, कोण आहे, तर ते सर्व विसरून आपण एक आपल्या एका ह्याचा आहोत, एका छताखालून आपण एक मित्र म्हणून आपण आलो. संजयने जसं सांगितलं की आपण एखादा असं एक हे करू, खरोखर समाजासाठी किंवा यासाठी आपण करतो तसं आपण एक करू की जेणेकरून आपली एकी राहील सर्वांची, त्यात पुढाकार पुढं सुरू राहील. बघा त्यात आपण किती हे होतोय. तर आत्ता ह्या वयात आपल्याला खरोखर काही न विचार करता कुणालाही म्हणजे कसं आहे माहिती आहे का, इथं आल्यानंतर तुमचं संजय शिवाजी पारडे. आता एकच वाटतं सांगायचं, 2 मुलं आहेत, एक मुलगी एक मुलगा. लास्ट मुलगी ग्रॅज्युएशन लास्ट इयर, तर मुलगा 12वीची एक्झाम दिली. माझं नाव बाळू माने आंबर्डे. मला एकच बायको आहे, 2 मुलं. मी सध्या पुण्यामध्ये. प्रत्येक मित्र आपल्या कुटुंबाची, आपल्या नोकरी धंद्याची ओळख करून देतात. 3 मुलं आहेत, एक मुलगी नर्स आहे, दुसरी ग्रॅज्युएशन आहे, मुलगा तर 10वी आहे. इचलकरांची मला 2 मुले आहेत. पळुंद्रे, 2 मुली 1 मुलगा आहे. सिद्धांत पाटील, 2 मुली 1 मुलगा. माझं आवड 2 मुलगा आहे. गाव सांगा, गाव आवड शाहूवाडी, मला 2 मुले. पाटील, आवड 2 मुलं. सुनील कांबळे, करल जोशी, मुलं 3 आहेत. एक डॉक्टरचा कोर्स करते काही शेतूला मुलगी. एसटी मामूड कॉलेज 2 मुलं आहेत. एक केआयटी कॉलेजला डिग्रीचं मुकेश पाटील. सर्वांची ओळख करून देण्याचा 2 मुलं आहेत. कार्यक्रम संपत आला होता. मुलगा मोठा आहे, मुलगी लहान आहे. दोघांचं 15 झालेलं आहे. मी ठाण्याला राहतो. माझी ट्रान्सफर वाशीला झाली 1 वर्षापूर्वी. आणि तो नाही वाशीत लगेच अशोकचा नंबर मला भेटला कुठला तरी ग्रुपवरून. अरे अशोक, मला नेरूळला रूम पाहिजे. माझे मित्र श्री किशोर पाटील या ओळखीचा, या मित्राचा कशी मदत होते याचा अनुभव ते आपल्याला सांगताना दिसत आहेत. असं मला वाटतं की कोण मदत करणार नाही. त्यामुळे आपले संबंध जर आपण ठेवले तर आपलं हे आपल्याला शक्य आहे. शाळेत कसं होतं बघा, शाळेत आम्ही खेळात चांगलो होतो, तर आमचा संभ्या आम्हाला कधी ऐकायचा नाही. कुस्तीपटू आमचा आणि खो खो मध्ये आम्हाला जो संजय कधी ऐकला नाही. संजय बघा, तर हे असे पण काही काही किस्से आहेत. परत त्यानंतर आपण कार्यक्रमाचं नियोजन करताना आम्ही जो पाठीमागचं गेट टुगेदर केलं आमच्या डॉक्टरांच्यामुळे, ते आमचं सक्सेस झालं होतं. मग तेव्हाच आम्ही ठरवलं होतं की चांगला एक अप्रतिम असा एक आपण गेट टुगेदर करायचा. आणि त्याच्यातून हे आता उभा राहिलं. महादेवला काही झोप लागत नव्हती. महादेव दर 2 तासाला किशोर
काय झालं ते याचं काय झालं ते काय करायचं. मी म्हटलो महादेव तू फक्त शांत बस, कार्यक्रम सक्सेस आम्ही तुला करून दाखवू, त्याच्यामध्ये तुला कुठल्याही गोष्टीची कमी पडणार नाही याची ग्वाही देतो, कुठलाही फंड कमी पडणार नाही, कशाची कमी पडणार नाही याची तुला ग्वाही देतो महादेवला. तरी सुद्धा महादेव तू शोध, अरे काय महादेव काय आता टी शर्टचं काय झालं, टी शर्ट होतील की भेटतील की, 2 दिवसापूर्वी टी शर्ट आज उद्या भेटत. माझे मित्र डॉक्टर दीपक सिलार व श्री किशोर पाटील यांनी सर्वांना सन्मान्य चिन्ह देऊन सर्वांचं अभिनंदन केलेलं आहे. त्याबद्दल या दोघांचं सर्व माझी विद्यार्थ्याकडून हार्दिक आभार आणि धन्यवाद.